नमस्कार मित्रांनो, मी तुषार कोल्हापूरकर। मी आज आलो आहे रंकाळ्याच्या रम्य काठावर संध्यामठजवळ आणि आज आपण माहितीपट बनवणार आहे श्री नंदीश्वर शिवमंदिराचा, जे रंकाळ्याच्या काठावर संध्यामठजवळ समोरच एका गल्लीमध्ये वसलेला आहे आणि तिथं खूप मोठा नंदी आहे असं आपल्याला ऐकण्यास आले। आपण जाऊन प्रत्यक्ष त्या शिवमंदिराची आणि नंदीची माहिती घेऊया। नमस्कार मित्रांनो, मी तुषार कोल्हापूरकर, इनक्रेडिबल इंडिया टुरिस्ट फॅसिलिटेटर आणि आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनेल जर्नी विथ तुषार मध्ये। मित्रांनो, आरंभ टू या माझ्या यूट्यूब सिरीज मध्ये मी बनवतोय कोल्हापुरातील प्राचीन शिवमंदिरांचे माहितीपट। तर आज आपण आलो आहोत कोल्हापुरातील प्राचीन अशा असणाऱ्या नंदीश्वर शिवमंदिरामध्ये। या शिवमंदिरामध्ये शिवलिंग आहे, त्याचसोबत एक प्रचंड असा नंदी आहे। हे या शिवमंदिराचं वैशिष्ट्य आहे। रंकाळ्याच्या रम्य काठावरील संध्यामठच्या समोर असणाऱ्या नंदीश्वर शिवमंदिरामध्ये हा प्रचंड असा नंदी आपल्याला पाहायला मिळतो। तर मित्रांनो, नंदीश्वर शिवमंदिरामध्ये या नंदीबद्दल कोल्हापूरमध्ये प्रचंड आकर्षण आहे आणि बऱ्याच दंतकथा किंवा या नंदीच्या इथल्या अस्तित्वाबद्दलच्या कथा आपल्याला इथं ऐकायला मिळतात। तर आता आपण दर्शन घेऊया या नंदीश्वर शिवमंदिराचं, इथल्या प्रचंड नंदीचं, आणि आपण या नंदीबद्दल माहिती जाणून घेऊया इथल्या एका आजींकडून, इंगवले आजींकडून। या नंदीची एक कथा आपल्याला त्या सांगतील। तर या नंदीश्वर शिवमंदिरामध्ये आपल्याला भेटल्या सुमित्रा इंगवले आजी आणि त्यांना या मंदिराच्या बऱ्याच कथा माहिती आहेत। त्यापैकीच एक नंदीच्या उत्पत्तीविषयीची एक छान कथा ते आपल्याला सांगतील। आपण त्यांना विचारूया। आजी नमस्कार। हा नंदी प्रचंड मोठा नंदी आहे, नंदीच्या समोर शिवमंदिर आहे। तर या नंदीबद्दल आपल्याला काय कथा माहिती आहे? शंकर पार्वती आल्या, तिथं पार्वती उतरली आणि शंकर इकडे पळत आला, नंदी पळत आला, पाणी त्याला रंकाळ्याला। मग त्याला पळत पळत गेली पार्वती, माझा नंदी कुठे गेला मग ती ओळखा लागल्याबरोबर महादेव तीन बसला, नंदी आता असं झालं। आणि महादेव नंदीला शोधत इथं आलाय। महादेव आल्यात ती महादेव इथं बसलं, ती म्हणाला इथं नंदी आहे, इथे बसला। त्याला पाण्यात होता यो विहिरीत आहे म्हणून त्याला वासवास झाला, म्हणजे आंबाबाईनं त्याला सांगितलं अमुक ठिकाणी जा, आहे महादेव बाहेर बस, त्याला अडवत आत पाण्यात आहे, ती विहीर आहे त्या खाली, त्या विहिरीत बसल्याला। या मंदिराच्या खाली विहीर आहे, त्या विहिरीत बसलेला होता। मग लोकांनी काढला वर, मग महादेव म्हणता मी जाणार नाही, मी पाणी प्यायला जाईल आणि इथं महादेवाची प्रतिष्ठापना महादेवाचं दर्शन घ्या, मग नंदीचं मग महाशिवरात्रला गोबर पुढं तिळवर मान असं करत पाठीमागे वाट नव्हती जायला। त्याचा सरपंच सत्र झालाय का नाही जाणार, माणूस जाता येते त्याच्या मागे, त्याला येडा घालतो, गहूभर पुढं आणि तिळभर मागं असं का सरकतो? त्याला जायचं आहे पाणी प्याला, जायचं नाही। आणि नंदी जर गहूभर पुढं सरकून जर रंकाळ्यापर्यंत पोहोचला तर काय होणार? जगबुडी होणार, जगबुडी होणार। मग महादेव बी आता तिरका झालाय ना जरा, आता अशी पीठ झाली, अशी नीट होती जरा तिरकी झाली। मग हा नंदी
त्याला अडवून बसलाय त्याला रंकाळ्यापर्यंत जाऊ नये. या भारतात आपला घेऊन मोठा महत्व आहे महादेवाला. माणूस म्हणते बाहेर त्याची पिंड आहे ती नंदी बाहेर असते की नाही, ही पिंड बाहेर नंदी आत. पिंड बाहेर असण्याचं कारण काय? नंदी जर रंकाळ्याला पाणी प्यायला गेला तर जगबुडी होणार म्हणून महादेव बसलाय त्याला रखवाली करत असं झालं. आता आपण कसं जनावर सुद्धा ते पाठीमाग उभा राहतोय तसा ते उभा बसलाय. त्याला सोडायचं नाही बाई, येत नाही आता बाई गवर पुढे जरा पेवर मागे जरा का तरी आहे पुढे. वा वा, हिंगोली आजीने अत्यंत रंजक अशी नंदी संदर्भातली दंतकथा आपल्याला सांगितली आहे. आणि आपण आता या नंदीचं आणि शिवमंदिराचं दर्शन घेऊया. मी तुम्हाला हे शिवमंदिर संपूर्ण व्यवस्थितरित्या दाखवतो. तर या नंदीश्वर शिवमंदिराचं वैशिष्ट्य आपल्याला इथे सांगण्यात येतं ते म्हणजे भारतातील सर्व शिवमंदिरांमध्ये किंवा कोल्हापुरातील इतर सर्व शिवमंदिरांमध्ये पहिल्यांदा आपण नंदीचं दर्शन घेऊन मग शिवलिंगाचं किंवा पिंडीचं दर्शन घेण्यासाठी आपण मंदिरामध्ये जातो. पण आपल्याला इथं पाहायला मिळतं की या मंदिराच्या गाभाऱ्यात नंदी वसलेला आहे आणि समोरच्या सभा मंडपामध्ये शिवलिंग आहे. म्हणजे इथं शिवलिंगाचं दर्शन घेऊन आपण परत नंदीच्या दर्शनासाठी गाभाऱ्यात जातो. मित्रांनो, या शिवमंदिरात आपल्याला आढळतं की या शिवमंदिरामध्ये एक मोठी आणि एक छोटी अशा 2 जुळ्या शिवलिंग आहेत आणि शिवलिंगांच्या आतमध्ये गाभाऱ्यामध्ये नंदी आहे. शिवलिंगांचं दर्शन घेऊन मग नंदीचं दर्शन घेण्याची प्रथा इतर रूढ आहे. निर्झरी बिलोल बीची वल्लरी विराजमान चंद्रशेखरे रचित. धराधरेन्द्र नंदिनी विराजगंधुरदिगंत संतति प्रमोदमान मानसे कृपा कटाक्ष क्वचित् दिगंबरे मनो विनोद मेतु वस्तुनि. जटा भुजंग पिंगल प्रभाकंब कुंकुमद्रव प्रलिप्त दिग्वधूमुखे पदान्त सिंधुरुपुरुत्व मनो विनोदमद्भुतं बिभर्तु भर्तरि. ओम नमः शिवाय. शेषलेखशेखरसून धूलि धोरणी विधूसराघ्रिपीठभूभुजङ्गराजमालयानि श्री चिराय जायतां चकोर बन्धुशेखरः. जयस्फुलिङ्गं पीत पंचसायकं नमन्निलिम्बदायकं सुधामयूखं विराजमान शेखरं महाकपालि संपदे शिरोजगालमस्तु. माझ्या YouTube चॅनलचं नाव आहे जर्नी विथ तुषार.
आणि आरंभ तू या यूट्यूब सिरीजमध्ये मी बनवतोय कोल्हापुरातील प्राचीन शिव मंदिरांची माहितीपट। तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा माझे व्हिडिओज आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका। मी तुमचा कोल्हापूरचा लाडका ब्लॉगर तुषार कोल्हापूरकर। नक्की तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा। धन्यवाद।